इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील मध्यवर्ती रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत आरोग्य शिबिर, महामेळावा आणि नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान अंतर्गत अद्ययावत नेत्र ओपीडीचे उद्घाटन आज आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मध्यवर्ती रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्यवर्ती रुग्णालयात डोळ्यांची तपासणी करण्यासाठी सशक्त असा नवीन कक्ष उभारण्यात आला असून त्यात अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे रुग्णांना आता स्थानिक पातळीवरच दर्जेदार नेत्र तपासणीची सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान साकीब गोरे यांनी आपला देवभाऊ चष्मा उपक्रम राबवत मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप केले. या उपक्रमामुळे आरोग्य सेवेत एक नवा टप्पा गाठला गेला असून गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. या उद्घाटनावेळी आमदार कुमार आयलानी, डॉक्टर अशोक नंदापूरकर, साकीब गोरे, डॉक्टर संतोष वर्मा, मध्यवर्ती रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे, मंगला चांडा, राजू तेलकर उपस्थित होते. हा ब्लू ब्लॉक चष्मा आहे, काच आणि केटी आहे बघा, डी मॉडेल आहे. सहसा हा मार्केटमध्ये तुम्ही गेले तर 900 ते 1200 रुपयाला दुकानात भेटल. हा चष्मा देवाभाऊच्या नावाने, हा देवाभाऊ चष्मा आहे. हा चष्मा देवाभाऊच्या नावाने सर्व लोकांना आम्ही फ्री देतो. 34 वर्षाने आमची ही सेवा सुरू आहे. ह्या गृहस्थाला दृष्टीदोष होता. एक चष्म्यामुळे माणसाची प्रगती थांबते, माणसाचा काम खुंटतो. म्हणून आम्ही सेवा करतो. आणि प्रत्येक मनुष्याने एक विचार करावा, आपल्याला देवाकडे जायचं आहे, आपल्या हातातनं काहीतरी चांगला काम घडला पाहिजे. मी साकीब गोरे, दृष्टिमित्र विजन फ्रेड. माझं काम या देशातही चालू आहे. 34 वर्षाने या 3 वर्षाने देशाच्या बाहेर गेलेला आहे. ज्याही देशात मी जातो अभिमानाने भारतीय म्हणून बोलतो आणि प्रत्येक देश तिथले नागरिक माझं स्वागत करतात. कारण आत्मनिर्भर समाजसेवा दृष्टीमध्ये जगामध्ये करणाऱ्या फक्त 10 लोकांमध्ये क्रमवारीत माझं नाव आलेलं आहे. आणि नेपाळमध्ये WHO, IPB आणि UN यांच्या समिटमध्ये सिस्टम लीडर जगातील 2025चा अवॉर्ड दृष्टिमित्र विजन फ्रेंड साकीब गोरे मला देण्यात आलेला आहे. फक्त सेवा, कोणती NGO नाही आहे, कोणाकडून मी पैसे घेत नाही, स्वतः कमवतो आणि सेवेवर खर्च करतो. याच्यासाठी का दृष्टी नाही तर सृष्टी नाही. आणि मनुष्याच्या प्रगतीचा मुख्य स्रोत हा डोळा आहे. ही जी संकल्पना आहे माननीय पंतप्रधानांची, दूर अंदेश बडा तंग नजर होता है, ही दूरदृष्टी आहे पंतप्रधानांची. त्यांनी ही संकल्पना नमो नेत्र संजीवनी ही संकल्पना ही कडी का या कार्यक्रमाबरोबर जुळवली. याचं मुख्य कारण असं आहे की विकसित भारत 2047 जो महत्त्वाकांक्षी ध्येय माननीय पंतप्रधानांचा, त्यांचा मुख्य स्रोत हा डोळा आहे. तुमचा डोळा, तुमची नेत्र जर, तुमचा डोळा जर सक्षम आहे तर प्रगती सक्षम आहे. कारण एज्युकेशन घ्या, प्रोडक्टिव्हिटी घ्या, काही घ्या, 3 माणसाच्या आयुष्यात बदल आहेत. लहानपण, शिक्षण 80% डोळ्याने घेतला जातो. तारुण्य, काम, डेव्हलपमेंट हा 80% डोळ्याने केला जातो. आणि म्हातारपण, मोतीबिंदू, जर आपण मोतीबिंदूकडे लक्ष नाही दिला तर तुम्हाला 100% काचबिंदू होणार त्याचा आणि दृष्टी आयुष्यपर्यंत संपून जाणार. या तिन्ही बदलांमध्ये दृष्टीचा फार महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचं स्थान आहे. आणि माणसाच्या आयुष्यातील, शरीरातील 5 मुख्य अवयवांपैकी डोळा हा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. ते याच्यासाठी का सृष्टीवरील सर्व जे हालचाली आहेत ते दृष्टीने मेंदूकरवी पुरवल्या जातात आणि मग मेंदूच्या आदेशाने माणूस कार्यरत राहतो. म्हणून प्रत्येकाने दृष्टीकडे लक्ष द्यावा आणि दृष्टी सक्षम करावी ही नम्र विनंती. नमस्कार.